याचं काय भागत नव्हतं. रोज उठून भांडणं करीत्या, रोज उठून भांडणं करीत्या. झालं असतं आज ना उद्या, झालंच असतं ना. याला एवढा दम निघा ना, लगेच ती अवघरात घातली. केलाय आता माझ्या नंदाला फोन केला, नंदायाला फोन केला, येतील. याचं असं भरीत करायला लावी ते का बस. हा झालं स्वयंपाक झाला? हा स्वयंपाक झाला? कोणाचा स्वयंपाक, कोणला स्वयंपाक? इकडे बसा ना. अरे तुला एवढे ये स्वस्त द्यायचे काय, मी काय चिटाकलो का त्याला लगेच? तुम्ही बसा. आता बसा काही म्हणजे मला तुमचे तोंडा फार दिसते असते. भाऊ भाऊ कंटाळाच नसेल आता. आज पण घे. मी काय म्हणतो, आज मस्त बरी आमटी बनव काळी. चालेल बनवलं. डाळीची पीठ आणली चांगलं, मस्त भजी बनव. चालेल ना. भाकरी बनवायच्या का पोळ्या? अय तू करते का भाकरी? कोण? तू तिकडं तो जाळ कर, म्हणजे खाय नाही तर उपाशी राय. का बरं? हा का पण तू नवरा नाही? तिची तिची ती भाकरी करील आणि तिची तीच कालवण करील आणि दोघच जण खात बसा. हा का? मला नाही दिलं तरी चालेल. नाही तुला समजत नाही राहिला भाई. जर काय संबंध ठेवायचा? मी येव उपाशीन तेव्हा उपाशीन, भाकरी पोटात भरून करू काय करू? नसेल जमत ना पिशी भरायचे लिगायचे बाप. गरज नाही मला निघायची. हा तू निघ तिला घेऊन कुठं जायचं तुला? तू तर आता या घरातून त्या घरात तिला घेऊन गेला तर मी नावाची गजरी तुला इडून बी तिला घेऊन काढून देईन. हा तर काय तुझ्या बापाचं घर आहे काय? म्हणजे घर तुझ्या बापाचं आहे? मा बापाचं घर आहे. घर पाहून देईल मा बापाना. हा सवत पाहून नाही देईल, घर पाहून देईल. हा. उरपाट चावळू नको. हा कुबांड भांडण गाड्यात घालू नको. अरे तुला करू नको, अरे तुला ती भाषा नको वापरू. ती तुला करील ना बाबा, आव जावं घालीन ना ती. मी आवाज घाली ती. अरे कार्य नाही करत. तू गपची बस ग. आवाज, धरील तशी गोदडी वाणी आपटी ना. तिला आपल्यासाठी झाले मी. तिला एक शब्द बोलायचं नाही. काय बोलायचं मला बोलायचं. तो माझा कलिजा आहे, कलिजा. तू गपची बस रे चाट्या, बोलू नको मधी. हा चाट्यामध्ये बायकोचा बैल. हाय. चव आली तुला चौकून. तुला गावात काय बाया नव्हत्या, तुला परगावात बाया नव्हत्या. हा आणला. मला काय किडे लागले काय? अरे गावात त्यापेक्षा तर बरी ती गावात. गावामध्ये नाक करून आणलं नाक. नाक आणलं ना मालेगावचा. हा नाक आणला. ते काय असतं मला गावचा असतो नाक. ते. काय चव आली असू दे. मालेगावच्याला. अगं बेलाचं खिलारी तो बेलाचं. म्हणूनच तुम्हाला सोडून नवरा एवढा लांब. बाका बेलाचं खिलारी करून आणलाय बघा. हा बरं आणलं. धर ना मग आऊत. हा? रात्रन दिसाचा आऊत धर. मी कोण आवाज ऐकत तू रात्रन दिसाचा आऊत झोप. हा. तू ना तुला लय खोटी खोटी. फक्त मी जाऊ दे खोटी असू दे. खोटी, अरे मी खोटी. खोटी असू दे. आता ही तो अगच खरी करून आणली ना तर आरसा लाव. बालवाडीत पोरं घाल बालवाडीत. वनरचे पोर तिला पाहते ना आता. हा. पाहते ना. जेवण नाही तिची खाती राहणार. पाहू ना आता. हा. पाहू. जेवण खाती नाही राहणार. नेमकी मला तरी कळल नेमकी अडचण मा मध्ये होती का तो मध्ये होती मला तुझ्यातच कळल अडचणी तुझ्यातच अडचणी. हा का? हा गंज वर्षापासून पाणी भरितो ना जमिनीला. का काही उगाना. आता पाय जावळे रावळे होता का नाही पाय. हा होती. हा एवढी कसर काढून टाके तू एकदा. ते बी तो आव नाही पडले म्हणजे बरं होईल. हा का बरं. नाही तर ते खुटा उपटा असेच बाहेरून काळे तेवढे आतून काळे. हा चव आली चौकून त्यांना. जरा तोंडाला आळा घालायचा आळा. नाही तर तोंड फोडी तोंड. फोडशील ना. फोडून तर दाखव तू. तू टप्पर आहे का इकडे पाय द्यायची? हा. काय बोलतो नाकवर करून? तिकडं पहिले तिला विचार इकडे येऊन देते का नाही पाय. तिकडं आलं ती ना बोलतोय हा. माश्री ते यायला काय. माझं दातूर. अरे 7 दिवस या आठवड्याचे 3 दिवसाच्या पाळ्या ठरल्या. 3 दिवस तू इकडे येतो तर राहिलेले 4 दिवस तो यावाला असा ठेशी ती खालबात्यात घालू. आणि काय नाकवर करून बोलतो माशी. ते हिला लगेच मर्दा नाही राहिली का. तू अशी काय मर्यादा ठुतो? हा मर्यादा काय ठुतो तो? माही पार हाड केली. आणि ही काना मागून आली हिला चिकाट केलं तो. आणि तोही काय मर्यादा धरू. जा बाई तिचं नाव घेऊ नको तुला सांगतो. काय बोलायचं मला बोल. हा हा नाही तर तुला अजिबात नाही बोलायचं. मी तुमच्यात नव्हते. आजही आणि उद्याही नव्हते. मी नाही पिशी भरून काढून देतो. लाज नाही वाटली मग तुला बी? नवऱ्या बायकोचा नवरा आहे तो कसा काय आपण घरात घुसावा? होत होतं का तुला पोहार? त्याच्या कपाळावर होत होतं तुला पोहार? अरे मग तिला काढ ना डुकरीवाणी लाईन लावणार. तू का वर्षापासून फळती तिला का व्हायना? किती दिवसापासून तू हा? वाट पाहायची पोरं? नाक वर करून वहीन बोलतो. वहीन माता माता 10-12 वर्ष निघून गेले. हा. गुडघ्या तू खायला लागला तर तुला पोर व्हायना. हा हा आता काय तो गुडघ्याला ताकद आली तिच्या जवळ. माणूस म्हणतो जाऊन दे जाऊन दे तोंडाचा वाटा ना बोलत ती.
पटलं तर. रोज उठून कज्जा करीतो, रोज उठून कज्जा करीतो, ती बी रोज उठून कज्जा करीतो. तो वाटोळा करीडून तू कर. जायच्या बापाच्या घरी खाऊ दे सुखात अरे आम्हाला. मामुळं गण सोवाला वाटोळं झालं होतं, हा? मामुळं तो वाटोळं झालं होतं. आता तिला घरात घालून आहे ना, आता तू वाले तुरा लागायचा आहे तर लाव लावलं ना तुला तुरा, अगं, लावतो का वा? तुलाच लावणार आहे. लाव ना. हा तुला नाही वर्ष तुला मांडव वर्ष राहून तुला नाही पोर पाहायला भेटलं तर मग नाव बदलून ठेवी. कोणता राव हा. तुला? तिला तो आवर राहती व आई, लय तो आवर राहती. अगं हा, त्यांच्या नाव नवऱ्याचं पोर सोयऱ्याचं करील तेव्हा तुला कळल. काय त्यांच्या खाल्ल्या पोरच होत नव्हती. हम्म. तिच्या पहिले तेच झालं हा. त्या खाल्लं पोर मला व्हायला करायची दहावीची करायची. शहरामध्ये ते आहे तर काय आमचं मात्र ऐका ना हम्म. म्हणे समाजातली कर पण ते निवड तसंच निघाले. अरे तो आज्याचा भाऊ होता ना, तो बापाचा चुलत चुलता, त्याला पोरं सोरं झाले नाही. तुला तो बापाला बी भाऊ होता, त्याला पोरं सोरं झाले नाही. आता तुझी तिसरी पिढी तो काय होतं मग आता त्याचं? हिला कस काय दिवस गेली हिला कस काय दिवस गेली अरे तिकडे त्या खोट्या हान, हा? तिकडे त्या खोट्या सांग लोकांना, माल नको सांगू, दिवस गेले सांगू राहायला. हे रिकाम्या खडकाला दडक्या देऊ देऊ ना मग आयुष्य गेलं आयुष्य. हा. हा निवड आता तो अगं या खडकाला धडक्या दिले, तूच ना तोंडानं सांगतो पाजर फुटला आणि पाजर फुटला. अरे काहीच नाही, बरी काहीच नाही. मी सरकारी दवाखान्यातली बाई आली होती ना, ती आशा अंगणवाडीवाली, तिला मी विचारलं, ती म्हणते अजून काहीच नाही. तू काय म्हणतो मग कसं काय राहिलं? अरे कसं काय राहिलं, ते अशी गंमत झाली, नाव नवऱ्याचं पोर सोयऱ्याचं तिकडं पाय. बरी. पहिली तुझी तपासणी कर. नाही तू कुठी ना राज्य सारखी आपण बोलायला लागलो का लाईट बंद केली का विचारलं का मांजर उसक्याचा दाडा का होतो आपल्या घरात मांजर आहे का? पण मुद्दाम झोपून द्यायचं नाही असं माणसाला. भांडच आपटीन मांजरच हानीन लाकूडच आपटीन दुखूनच बाई. मध्ये बीट टाकून द्या हो. बीट टाकून द्या ना मध्ये आवाज वेगळा. अरे ते लांडे भीतीवर उभं राहून पाहते ते रातपर्यंत काय चाललंय. मी नाही रिकामी पाहिला. हा? जीवावर चालू मग मलाच वाटते घर सोडून दुसरं राहायला जावं. राहायला जाय तिकडे तो जाळ पोळ कर. अबा जाळ पोळायचं नाव नाही घेऊ तुला सांगतो ना. जाळ पोळ जबा कर एका गावाला जगा- तिकडं. जगलं तो का आपल्याला? हा करशील ना, हा, कर बरं तू दगड तू मारून उचल. जाऊ दे. हा तुला गारका देईन. हा कर कधीची अरे वा. देत आल्या अजून एक करत हा तिचं काय होईल त्याचा विचार कर, मग मी गारका दिल्यावर. अगं हिनं काय नाही होणार. अगं हिनं सगळ्या गावात गारका दिलं ते पोर बरं झालं बाई भाऊ तुम्ही आले. असे कुदले माव भाऊ काय चाललं? आलं ते बाई. काय झालं आता ना हा लई बोला ते आले मारायला दावाच्या दोघं बी. अरे हा या वयात माजला होता, यानं दुसरी बाई घरात घातली. आवता सर इतका चोंड आहे त्या घरात भांड्याला लागू द्या का माणसाला लागू द्यायला सारखे कुतवानी मुकती सारखी इवळती कोणत्या नावाने इवळती सारखी सारखी मला तर उठता बसता शिवे उठता बसता शिवे. अरे पण तुला लाज वाटली पाहिजे. काय ती होती तुला ही करणार काय करत होती? अहो हाय पण तिला होतं का पोर सर लई हाड चालू आहे माझी. बरं मी काय होतो हो तिला वय का पोरी हिला मी सोडची देतो काय आता ही कशा सुटेल? ही कशा सुटेल? भाजीपाला समजला काय रे? हो 10-12 वर्ष झाली पोर वाट पाहत पाहत कर दोष आहे. तू नाव काय करता? नाव घालायला निघाला काल आजचा. कसं काय कसं काय? काही इज्जत होतो का नाही आम्हाला तू काही? नुसता बायकाच करतो. ती होते ना चांगली वहिनी हा? आणि हिला अगं तिचे लय वाईट झाली तिला म्हणतो किती तारखेला सांगा. पोर होईल? किती तुम्हाला काही तारखेला पोर कधी होईल? बोलवी ती का चहा प्यायला? कधीच नाही बोलवीत चहा साखरच नाही संपली आमच्याकडे. ते आधीच संपत आधी संपत मी सगळं. आवता नवरा सुद्धा मा वाटायला येऊन बघा, गेला, तो सुद्धा आम्ही हिला आम्ही संपवला. इकडे तिकडे गेलो का घरात तू तेल वाय साखर वाय हे कर ते अरे कर मग तो तिचा नवरा आहे तू. मग नाना टाकतेस का तुला बी मग तुला तिला देता येत नाही का? जेवण काय करते ते मला हक्क शिर भाकर खायची म्हणजे काही कुठं बघ? ती काही कुठं ती? भाकर करणार नाही त्यांनी असं सांगेल. अगं मग एक भाकर ती द्यायचं ना वहिनी तो बी त्या नाही म्हणते ना खायला आमच्या अरे एका घरात राहते तुम्ही कुठे रोज वट्यावर भांडा द्या तुम्हाला लाजा कुठं? आता आमचं दुखणे ना पाहुणे तुम्हाला सांगण्यात मजा नाही हा. लाईट बंद झाली काही लागली मांजर ऊस खायला बरं काठी मग आता तिच्या जवळ जर मांजर जात असेल हा? तिला झोप येऊ देत असेल बरोबर. ते मांजर नाही उचलायचं काय का? मग काय? भाऊ भाऊ मा बक्का जर दुसऱ्या मांजरीका गेला तर मग मी कोड नाही करणार. काय करेल ती? आधीच करायचं होतं ना. काय तुमच्या घरचे ठरवून घेतले होते ना वहिनी कर पाय मारले तर तुमच्या मला घरी नाही पटलं त्या म्हणत्या माझ्याकडेच पाहिजे. मग मला काला केलं आधी विचारच करायचा. अगं मला का काही जेवानी आले का आता माझ्याकडेच पाहिजे. तू सांगते तू माकच पाहिजे. म्हटलं मी तुम्हाला म्हटले तर पाहुणे कालच्या रात्री तुम्हाला मी सांग ना मागचे 3 दिवस माक होते. तुमचा भाऊ
जेव्हा बाई तिकडे गेले चौथ्या दिवशी असे काळ निळ करून तर मारलं बाई मानावऱ्याला काय मी सांग माराल का बरं मी काय होतो पाहुणे कवरदम काढणार आहे. ही मग ती कायच्या तारखेला होईल, कायच्या महिन्यात होईल, कायच्या सालात होईल. तर त्यांना कधी दाखलच अरे नाही तुला खानदारीला सवय ती अरे तू का काय मला कुत्र्याचे पोटची समजतो काय माहिती तारीख टिपून ठेवले का तो कोणत्या तारखेला होईल खाली म्हणून. बरं बाई तुला सांगतो आता काय सांगायच्या गोष्टी नाही. रात्री आमची लाईट बंद झाली न जाऊ तांबे फेकून मला इथं तांब्या लागला. वहिनी तू बी जाशील समजून घ्या. बरं सांग दिसला लाईटच बंद करून देते पोर होती कशी आम्हाला का माहिती? बघ लाईट बंद केली का काठी आपटीत आपटीत आम्हापाशी छेर 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 आणि मग तुम्ही दारा उघडं टाकत असेल ना मग काय ध्यान ठेवते मग बोक्याला तर म्याव म्यावच करता नाही, येणार असं पडेल. काय करी बोक्या सुद्धा काय करी अक्कल बंद झाली अक्कल आपली काय करायचं. बाई मागच्या खिडकीतून आहे ना बाई तुम्हाला सांगते मांजर घुसली हा. का बोक्का होता काय माहिती आता ती माई मांजर बारीक आहे. मी म्हणलं तोडवीन तिला म्हणून मी तांब्या फेकून मारला. मला काय माहिती याच्या डोक्यात लागन तुमच्या भावाच्या. आणि तू काय करतात तिथं आम्ही आता काय करतो ते एवढं सांगायचं का आहे का आमची सारी तयारी. पलंग सोडून काला खिडकीमध्ये उभं राहायचं मला वाटलं काय चोरची पाटे का काय. पाहुणे तो पलंग आम्ही झोपते नाही तो पलंगला कर्रा 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 वाजवतो. तुम्हाला लाज वाटत का तुम्ही तुमच्या मेवण्याला सांगा त्या कुठं झोपा त्या कुठं हो, उठा त्या. निम्या गावाला जागा करतो निम्या गावाला वहिनी त्यांना जर अक्कल असते त्यांना 2 बायका केल्या असत्या का? सांगा त्यांना तुम्ही. चांगली वाढ गेली असती का? हम्म? लहान झालं लहान नालायकच तुमचा आई बापाचा खानदान तुम्ही काही म्हणा. तुमच्या खानदारीला आहे ना लवकर पोर तुझ्या होत बापाचं नाव घातलं का? बरं का हा, काय तुमच्या खानदारीला नाही लवकर का पोर. पाहून तुझ्या बहिणीला केव्हा आलं पोर झालं? काय? तू तुला सांग. काय आलं आता? हे का बाय? हा? हा? आपण इथे मिटवायला आलो, काय आलो? हा सारखेच तुम्ही नाही आलंय बाई आमचं राहायचं बाजारात तू तुझं भेटायचं. हा ते का हो दादी ते शांतीची बाची हा. ती नवरा करते का तुम्हाला करायची काय काय? करायचं नाही तर खाल्लेले पोरवाचे. माझं ते कोण आणायची अरे ती का काय खाणीची शेळी का काय लगेच तो दावणीला बांधायची तयारी. अरे या तोर बाहेर आला तू जातो मी जरा इथचं पुरं कर आता इथचं मागन तो 15 वर्ष पुरं केलं ना तू म्हणतो आता इथचं पुरं कर. आता तुला हा. 15 वर्ष अजून काय झाले. हा आता या मालेगावच्या बस स्टँड बघून आजबू राहिलं तर कुठं काय होऊ राहिलं मालेगावचं बस तुम्ही स्टँड. ऐकूनच जाता का? वते वत पोर झालं तर हिची नजर लागली नजर. हा नजर लागली. खिडकीपाशी 2 डोळे ठेवून. मायवाली तुम्हाला सांगतो येलाय ना तुम्ही महिन्यातून महिने तुम्हाला घेऊन जा हिला पोर होणार. यांना घेऊन जाऊ. हा बाई चट काय यायचं साप पाप बसली मरुदी हा मा बापाना काय ना पण तेवढं पाहिजे मा ना. बापा नाही ना नंदायाचं घर पाहून नाही देले मा बापाना नाही, नवऱ्याचं पाहुणी घर बरोबर, पाहून पाहुणी दिलं. नाही मी नाही येत मी काला येऊ मग तिकडे ये पैसे बाया द्या. बरं इकडे बघा तर पहिला पहिलाच खाऊ पिऊ घालून तिचा करून बघा घेतलाय. पहिले ना आमच्याकडे एकच बल्ब होता. आता तिने 9-10 बल्ब बसवली. किती बल्ब दिवसभराचे बल्ब करणार आहे. दिवसभर चालू. बरं बरोबर पार कोणाचे बल्ब तिने आणली. ते ना पत्र्याच्या आडगाईला किडूकुलो कळलं हा होतं हा म्हणून मी बल्ब लावले आणि उजेड केला. बरोबर आहे. त्यांचा बल्ब बंद झाला का मी फेक झोक करते बाई घरामध्ये मला बेव वाटत आड एकच आहे वाटायला बरोबर आहे आड एकच आहे बिताड नाही बांधेल मध्ये हा, बरोबर. मग आजपासून आहे त्यांची जागा तुम्ही तिकडं करा. यांची म्हणजे नाही ना बाय आता 2 दार आहे दोघी 2 घर आहे ना. मग दार बंद माझे बेत नाही ना बाई आता काय सांगायची. अरे मग तर टाकून घ्यायची जे ना मग. टाकू घ्यायची तुला डबल बॅग करायची होती ना गाती होती मी ती आवदा सर निमी बीत पाडून टाकली म्हणजे इकडे काय दिसत नाही आता काय सांगायची. मग? अंधार पडत असं काय पाहायचं बाई राहतं? तुला काय पाहायचं राहते म्हणजे मा सासऱ्याचं घर आहे मी ठरविल ना कोणची भीत मला कोणच्या कोपऱ्यात लोटून घालायची हा. मी ठरवीन माय मानाचा प्रश्न आहे बरोबर, मा मोठं आहे. सासऱ्याचं घर आहे मी ठरवीन. मोठी आहे ती घरात. हा या अशा 2 बायका पाहिजे ते ऐका राहतं म्हणून लोक 2 बायका करीत नाही. अरे हे खळ्यावर जरी झोपायला गेले ना हा. खळ्यावर जरी झोपायला गेले तर मी तिकडे सुद्धा जाऊ शकते मा सासऱ्याचं आहे. कळलं, हा, बरोबर तू गावात एकटं राहून पाहिलं भाड्यानं. घेतले होते ना भाड्यानं रूम मग? त्या मालकाला म्हणले ते तुमच्या खोडीचा नाश करते नाही त्यांना नाही म्हणून सांगितलं आम्हाला परत. का गोईन मग हिला राहूनच नाही द्यायची का? नाही मी कशी काय राहून देईन हा? मी नाही राहून देणार इड तर नाही राहून देणार त्यांनी कुठं जावा जगाच्या पाठीवर कुठे बी राहावा भाड्यानं राहावा आणि तिकून पोरं काढून आणावा मग ती कोणाचे काढू भले नाव नवऱ्याचं आणि पोरं सोयऱ्याचे असले तरी चालेल. मी नवऱ्यातच काढणार इथंच राहणार. मी काला जाईल मी तर राहूनच तुमच्यासाठी काय पळून आले का? मी राहून नाही देणार. मी पळून का- आले का हे काय चावलं तर एक वांगाड मी एक वांगाड काय चावलं पाहिलं तर का? हा, हम्म? तिला नाही अरे बाई पाहिलं. लाकडाची ती मला काय लाकडाची माहिती
लग्न मोठे केले तर काय उपयोग अरे झाला? पण दिलं होतं ना तू. अरे तो इथं माग लावून आणली आणि काय मान लागण्याचा काढीस तू काय का झालं? तू? हं? तुला काय चवाली किती बारी नाही मार तू मार 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 तू मार 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 तू मार पाय पाय. ते बी- नाही मार काय भांडण लागले? काय आले तुमच्या भेटायला आला तुम्ही काय करू नाही नाही हिच्या डोक्यात टाकलं ना आम्हाला सुट पडत तू मार डोक्यात दगड टाकशील पण संध्याकाळी तू भीतीला खेटून झोपवतो देणार तू वरून फक्त इट लुटून देईन हा शेपे अरे यार बंद करू जरा त्याला मुलगी सांगितली काय करू? फक्त इट लुटून देईन तुम्हाला सांगून देते हा. दोघीचं मन धरायचं कसं गोड गोड बोलायचं हा? हो आज एक दिवस तिच्याकडे हो दिवस ही तिच्याकडे बोलणं राहायचं. देत नाही आम्हाला बोलणं देत नाही बोलणं देत नाही हिला सारखं आणायचं तिला सारखं आणायचं हा? मला काही नाही आणलं आतापर्यंत अरे पण तू आम्ही साड्या घेतल्या दोघी दोन घ्यायच्या बाहेर आणलं तर दोघी दोन आणायचं फिरायला गेलं दोघीला सगळं भांडणं फिरायला काय गेलं. होती ती कोण विचारत राहते विचारत म्हणजे मी काय म्हणतो हिला पोर झालं तर ते तिचं वाला नाही का असं कसं काय होईल अरे तिचं होतं तिलाच होते भाऊ शेवटी सावकार आहे ती सावकार जाईल हा बरं बरं तुम्हाला वाटतं की हिला पोर सोर होईल खबर नाही मला होईल तू का प्रयत्न कर प्रयत्न कर होईल तुला पोर होईल मा टायमाला याला आकडी येते हा का हा 3 काय? दिवस माग येतो ना माय पाळीमध्ये तर वाकडा होतो आकडी येते याला नाही लय याच्या हात पाय दुखात्या तिकडे 3 दिवस थकेल राहतो ना माक फक्त आरामाला येतो पका गोर होतो मला झोपून नाही देत नाही. आता ते निसर्गात गोरतो मग त्याला काय आणि 3 दिवस याची पाळी माका असल्यावर हिचा सारखा टीव्ही रातभर चालू 5 पर्यंत आता दोघी खोडीच्या बाई तुम्ही काय आता काय? बोलला. एक काम कर हे असं कर हा TV ना आपल्याला घेऊन चल काय ना आपल्या घरी जाऊ दे की आपल्या घरी. आपल्या घरी जायचं. सर एक काम करा मग काय डबल वाईट केली का हो तिला काय ना, काय आपण गाडी बरं चालेल टीव्ही माझ्यावर. आपण गाडी बरं टीव्ही पाहू मग यायचं व्यवस्थित चालेल आणि आपली टीव्ही लगेच बंद करून टाकू तुम्ही एक छान म्हणा ती शांती भाषेच्या रूपा नाही आम्हाला नको कोणी बस ए ती राजी करतो का कांची राजी आ, तुम्ही एक करा आजी काय तिला आहे ते पोर आहे बाई मी काहीच बोलत नाही तो मेवून काय करायचं बोला तुमच्या मेवण्याला तुम्ही 17 बायका करून द्या मा काहीच म्हणणं नाही, नाही. एवढं काय वाया चाललं तू ही केली तेव्हा तुम्ही त्याच्यावाला काही केलं नाही तर आता तुम्ही 17 त्याला करून दिला तर मी काला काय काय म्हणणार करणार, एक बरोबर. केली काय 1000 केल्या हे जाऊ दे, ती राजी घेऊ करून जाऊ दे. मा येव आधीच फजिती. तुम्ही कुठे तिसरी बाई त्याचं लय वाया चाललंय ना मी तिकडेच राहिलं जाईन घर जावं म्हणून आणि या दोघी तू का तुला या तुझ्या लोकांना ठेवतो का नाही. नाही लोकांना ठेवतो का नाही नाही, जा माझ्या नावावर काहीतरी करा आणि जा. दोघींचा हिशोबच करू नका ये थांबणार थोडी तो चिडून गेल्यावर ते काल थांबल इड मी सगळी जाईल मी त्याच्यापेक्षा एक तुला काम देते करू. काढून आपण ये ना तिकडे शिंदाला रूम घेऊ तिकडेच राहू आणि नको त्या तोंड पाय ये ना तुझ्यावर ना तर टाकलं का तुला पोरच होणार नाही हम्म. तिथे शब्द लय हा. ही खरीची बाई तिची मग हा काय करायचं कसं तुमच्या आता हे कवर जमणार नाही बाबा तू माणसात नाहीये कुठे सांग तुम्ही ना हिला घेऊन जा कोणी विस्तो वा कोणी पाणी वा थोडं थांबून घ्या तुम्ही हिला तुम्हाला काय ना 2 महिने घेऊन अरे जा आमच्याकडे येऊ का आमच्याकडे येऊ करतो काय तिला राहू द्या तुझं साहेब पाणी करेन ती तिला नवरा येणं करेल का आमच्याकडे करेल मी घर सोडणार नाही सोडवलं का चालते 2-3 महिने ए, आईचा स्वांग बाई. काय माहित? तुझ्याला घेऊन मी का काही नंदही नवरा करेल हो तुम्हाला सांगतो आता काय काय दुपाराच्या रात्रीला तेव्हा काठी फेकली तिकडून आंध्रामध्ये कमरात लागली कमरात हो काठी फेकली, पण तुम्ही गागाट कमी करायचं ना पुढून लागायला लागत होती तुला पुढून हा ती काठी जर लागली असती ना मग तुला कळालं असतं उजाडामध्ये पाहू घेतो बल्ब बंद काठी व काठी करतो हा. तू एक काम कर तुझ्या माहेराला चालले जाय तिकडेच राहा तुम्ही दोघं ती वहिनी इथंच राहील हा एक जरी पोटाला करून खाईल ती. हा काय करते त्याचं कुठं जाळवू द्या मला काय घेणार एक काम मी करू मला मायवाले आई बापांनी घर दार जमीन जागा सगळं ना, पाहून देईल मी इकडून मी हलणार तिकडे नाही. राहतो पण तू अंगठा दे करून घेतो हा. अंगठा द्यावा नाही लागला बाबा ती बाय कशी काय? काय अंगठा देऊ काय होता तिकडे राहिला मग तिकडे करायला पैसा हाड करू मग अंगठा द्यावा लागला ना जमीन बाई विकतो आता तिकडे तो आपण बाय असं कसं तुला जमीन तुला बाय तुला हाऊस होते डबल वाईट करायची हा तो आपण हाऊस नव्हते मला पोर होतं म्हणून केली अरे मग इरागन तुला 1.5 वर्ष झालं घरात घालून का बरं काय झाला? झालं? आज आम्ही सुरुवातच केली नाही पोराची बाबा हा? ही होऊनच द्यायना ना तू एक काम कर भाड्याची खोली घेऊन तिकूनच पोर तयार एक कर करून हे आण. बाई गाजराबाई बरं यायला मग ना भले ते तो असू नाही तर मग त्या रूम मालकाचा असू पण यायला तू ना तयार करून 4-2 महिने ना मोकळे दे काहीच डिस्टर्ब मी का बांधून ठेवले नाही. त्यांना मोकळीक दिली म्हणून तर तिनं नवरा बागलात घातला आणि शेजारच्या काठी खोली मारू नको सुखसुखाई करू नको मांजराला काहीच करू नको दाजी तुम्हाला सांगतो इतका मूड मध्ये आलो ना तांबे फेकून मारला ना सगळं बोडाचं पाणी करून टाकले ना त्यांना दाखवतच नाही तर काय मग कस काय पोर सांगा बरं तांब्या कुठं लागल्या हा आता लय अवघड ठिकाण आता काय सांगायचे काय करायचं मात्यांचं आता काय यायचं काय तुला लय म्हणजे एवढं नेमत तुला नियम नाही मला एकच कळत बाई
जोपर्यंत हे इड दोघं नवरा बायको मी यांचं ताळात मिळच लागून देणार नाही. मला जमीन जागा घरदार नाव करते नाही तर मी पोरं बी होऊन देते. ऐ चालतो बापा एक कर शेरपत जाय बरं तू आता तू कोणा तयारी करू आण तुझं त्या पद्धतीने तू राह आता हा तुम्हाला आहे ना जे काय करता येईल ते करा. तुम्हाला वाढवायचं आहे तुमच्यावाले मेवण्याचं परपंच तिकडे घेऊन जा. ऐ, चल तू जाय बरं तू सासरवाडीला आता केली ना नवीन सासरवाडी झालं पोरसोर तुम्हाला फोन करेल. हा, जा. जा जा. तिकडे तो जाळ कर. आवाज झाला तुम्हाला नको मी तर म्हणते तो निरोपच यावा. तो डायरेक्ट निरोप यावा. निरोप हा ए बाई डायरेक्ट या बाई निरोप यावा. मी काढूनच तुते काढूनच तुते डायरेक्ट निरोप यावा तो वाला. हा निरोप यावा तिकडे तो वाटोळ बाबा. तू ये ना काय नाही, करणार पण वहिनी, तुम्ही पण. तू ये ना असते वय भांडण करत चला तुम्ही चहा प्यायला चला. माही काय कोणी बाजूत घेईल नाही काहीच नाही. चला घेते तुम्ही हा. आम्ही तुमच्याकडेच बोललो ना बरं. काय दिलंय तुम्ही? हे बापरे